श्लोक 6. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थ: सूर्य, चंद्र, अग्नी ते स्थान प्रकाशित करू शकत नाहीत. ज्या ठिकाणी गेले म्हणजे परत यावे लागत नाही, तेच माझे म्हणजे परमात्म्याचे परमधाम आहे. विवरण: या दृश्य जगात सूर्यासारखी तेजस्वी, प्रकाशमान अशी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. मात्र असा तेजस्वी सूर्य त्या परमधामाला प्रकाशित करण्यास मात्र असमर्थ आहे. मग सूर्यापासून प्रकाशित होणारा चंद्र व अग्नी त्याला कसे काय प्रकाशित करू शकणार? या अध्यायाचे 12व्या श्लोकात भगवान म्हणतात, यदादित्यगतं तेजो जगद्भासेयतेखिल यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. म्हणजे सूर्य, चंद्र, अग्नी यांना प्राप्त झालेले तेज परमात्म्याचेच आहे. म्हणजेच सूर्याला आपण स्वयंप्रकाशित समजत असलो तरी वास्तवात तो खरं परप्रकाशित आहे. कारण त्याला मिळालेले तेज, प्रकाश हे भगवंताचे आहे. या परमतत्वापासून प्रकाश मिळवतो. या श्लोकाचा संदर्भ कठोपनिषदाचे एका श्लोकात आलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे, त्या परमात्म्याला सूर्य प्रकाशित करीत नाही, चंद्र आणि तारे प्रकाशित करीत नाहीत, विद्युतही प्रकाशित करीत नाही. मग हा अग्नी त्याला कसा काय प्रकाशित करू शकेल? हे संपूर्ण जगत त्या परमात्म्याच्या प्रकाशानेच प्रकाशित होते. परमात्म तत्व हे चेतन आहे, तर चंद्र, सूर्यादी गोष्टी जड, प्राकृत आहेत. सूर्य, चंद्र, अग्नी क्रमाने नेत्र, मन आणि वाणी यांना प्रकाशित करतात. म्हणूनच नेत्रांनी परमात्म तत्व दिसू शकत नाही, मनाने त्याचे चिंतन केले जात नाही आणि वाणीने त्याचे वर्णन सुद्धा करता येत नाही. जडतत्वाने चेतन परमात्म तत्वाची अनुभूती होऊ शकत नाही. ते चेतन परमात्म तत्व प्रकाशक असल्याने परिपूर्ण आहे, त्याला प्रकाशकतेचा अभिमान नाही. तसेच सूर्य, चंद्र, अग्नी, तारे हे सर्व नामरूपाच्या कोटीत येतात, तर परब्रह्म नामरूपा पलीकडे असल्याने त्याचे तेजाने चंद्र, सूर्यादिकांना प्रकाश मिळतो. त्याला कोणाकडून प्रकाश मिळण्याची अपेक्षा नाही. तर ज्ञानदेव 9व्या अध्यायात असे सांगतात की हे सर्वजण म्हणजे चंद्र, सूर्य जे काही पंचमहाभूते आहेत, ही सर्व भगवंताच्या आज्ञेप्रमाणे वागतात. आणि त्यांनी पुढील ओव्यात त्याचे वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नावभरी उगे नसावे, पावके दहावे, वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्व्या भूते वहावी, हे आज्ञा माझी. तर असे हे सर्व या भगवंताच्या आज्ञेत काम करणारे आहेत. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. तो जोपर्यंत परमात्म्याला प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत त्याला मृत्यूलोकात म्हणजेच या जगात किंवा विश्वात जन्म घ्यावा लागतो. जीव परमात्म्याशी अभिन्न आहे, परंतु संसाराशी त्याने संग मानल्यामुळेच त्याला विविध योनीत जावे आणि यावे लागते. येथे परमधाम असे म्हटले आहे. परमधाम म्हणजे परमात्मा. ते धाम प्रकाश स्वरूप आहे. ते चेतन, ज्ञानस्वरूप व परमात्म स्वरूप आहे. ते अविनाशी परमपद आहे. ते आत्मरूपाने प्रत्येकात स्थित आहे. परंतु आपण जडतेशी म्हणजे शरीर इत्यादिकांशी तादात्म्य, ममता, कामना यांच्याशी संलग्न असल्यामुळे ते आपल्याला स्वाभाविक अनुभवता येत नाही. ते पद असे आहे की तेथे गेल्यावर पुन्हा परत येणे होत नाही. तेच परमधाम किंवा परमात्म पद आहे. परत येण्याचे तात्पर्य म्हणजे दुःखात पडणे. दुःख हा द्वैताचा परिणाम आहे. जेथे द्वैत नाही तेथे एकत्वाचा अनुभव व अनन्य भाव स्थिर होतो. मग असा अनुभव पुन्हा द्वैतात राहत नाही. परमपद असे आहे की त्याची एकदा ओळख पटली की मग शोक आणि मोह उरत नाही. आपण परमेश्वराचा अंश आहोत, म्हणूनच भगवंताचे जे धाम आहे ते आपले सुद्धा आहे. आणि हा विचार गीतेत वारंवार भगवंताने प्रगट केला आहे.
ते असं म्हणतात, यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परम मम ततः पदं तत्परिमार्गितव्ये यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः किंवा यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंतांनी अशा प्रकारची ही सर्व उपदेश आहे हा अर्जुनाला इथे केलेला आहे. इथे आपण थांबूया.